विचारून घेतलेलं बरं तुम्हाला. हां बोला ना तुम्ही डिटेल्स, म्हणजे त्यांना पण त्यांची पूर्ण खातिरदारी पण आताची झाली परिस्थिती चालू आहे युद्धाची, सगळं कच्चं तेल वगैरे करून बाहेरून येतं आणि आम्हाला जी कंपनी आहे आमची बी कंपनी बाहेरून गॅस घेत असेल ती गॅस मागणी घेते आणि त्याच कारणासाठी हे दरवाढ एवढं 20 दिवसापासून दरवेळेस 5 रुपये 10 रुपये 15 रुपये जे काही झालेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी गॅस कुठेही मिळत नाही. आपला कंपनीचा महत्त्वाचा उद्देश एकच आहे की कस्टमरला गॅस मिळाला पाहिजे, भले महाग तर महाग पण मिळाला पाहिजे. डायरेक्ट जर बंद ठेवलं तर कस्टमर त्यात नुकसान आहे, हे हेतू आहे, याच्यापर्यंत दुसरा हेतू काही नाही. पण त्यांचं जे म्हणणं होतं की 85 रुपये भाव होता म्हणजे एका रिक्षावाल्याला आणि डायरेक्टली त्याच्यानंतर 100 रुपये झाला. आता हे विषय काय आहे, कंपनी काय करते, आम्हाला दरवेळेस कंपनीवरतून अपडेट देते रेटचं, त्या टायमिंगला आम्हाला ते चेंज करावं लागतं रेट. मग नाही, पण त्याच्यावरती तुम्हाला काही येत असेल ना की हा आम्हाला कंपनीचे मेसेज येते की हा रेट करायचा आहे आता ह्या तारखेला. तसं मला हे रेट आलेलं आहे, मेसेज आलेला आहे, तुम्हाला मेसेज आलेला आहे. हा म्हणजे त्यांची पण खातिरदारी मला हा, मेसेज बघतो आलेला ना, आहे. बघतो ना. नाही, ती त्यांची नाही आणि त्यांचा तर काम त्यांचा जॉब आहे, त्यांना वरतून जसं कॉल येईल मला वरतून तसं तसं करणं आहे. हा, नाही, तो काही विषय नाही. आता हे मला येवले साहेब तुम्हीच आहे का? एवढे साहेब दुसरे मी सुपरवायझर आहे. हे बघा मला जो मेसेज आलेला आहे आजचा काय आहे, नवीन दर 99.95 लगेच बदल कराल आणि दुसरं काय टँक राहण्याची शक्यता कमी आहे. ओके, हा मेसेज मला आलेला आहे. ओके. याच्यामध्ये काय आहे, हा याच्यावरती तुम्ही इन्स्टंटली त्याच्यावरती लगेच रेट कंपनीने सांगेल तसं मला करायचं करणं आणि दुसऱ्या हाताने आपण रेट काय बदलत नाही. कस्टमरचा गैरसमज असा झालेला आहे, खरं सांगतो, त्यांना वाटतं की मी मनाने रेट चेंज केला, कंपनीचा याच्यात काही रोल नाही. आणि बरोबर आहे तुमच्यावर, तुम्ही बोलता मनाने नाही केलं, बरोबर आहे, हे तुम्हाला मान्य आहे. याची पावती कुठे आहे तुमचा रेट वरतून आलेली? आता ह्या गोष्टी मी कंपनीला विचारू शकत नाही. मी काय म्हणतोय, मी तुम्हाला मेसेज टाकला 1000 रुपयाचा, मी तुम्हाला 1000 रुपयाचा मेसेज टाकतो, तुम्ही मला कंपनीचा मेसेज दाखवल म्हणून मला 1000 रुपयाने गॅस आला कंपनीकडून, तुम्ही आम्हाला 1000 रुपयाने द्याल का? आता साहेब मला कंपनीने दिलेला काय गॅस वाटतं विकणे आता? सिंपल आहे का काय याच्यात? मग ते सांगा मला ना. कंपनीने समजा